तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता राज शिर्केंच्या घरी जोगतीन आलेली असते। दरवर्षी ही जोगतीन त्यांच्या घरी हक्काने येत असते आणि त्यांच्या घराबद्दल काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी या सांगत असते आणि घरातले लोकसुद्धा जोगतिनीचा अगदी व्यवस्थितरित्या पाहुणचार करतात। तिची ओटी वगैरे भरली जाते आणि त्यानंतरला तिला तिची दक्षिणा देऊन तिथून ती निघून जात असते। पण प्रेक्षकांनो, या वेळेला जोगतीन आल्यानंतर राज शिर्केंच्या घरामध्ये तिला खूप जास्त नेगेटिव्हिटी जाणवत असते। तिला त्या घरामध्ये कुठली तरी एक अशी शक्ती आहे जी राज शिर्केंच्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेली आहे, हे सातत्याने तिला जाणवतं। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जोगतिनीने ही गोष्ट ईश्वरीला सांगितलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये जोगतिनीने आल्यानंतर वल्लरीचे हात हे रक्ताने बरबटलेले आहेत आणि त्यामुळे तिच्या हातून मी कुठल्याही पद्धतीची ओटी भरून घेणार नाही असं सांगितलेलं असतं। त्यामुळे ईश्वरीला जोगतिनीने खूपच जास्त महत्त्वाची गोष्ट सांगितलेली असते। त्यामुळे आत्तापर्यंत ईश्वरीला वल्लरीवरती फक्त संशय असतो, पण जोगतिनीने संकेत दिल्यानंतर तिला खात्रीच पटलेली असते की याचा अर्थ आत्तापर्यंत मी वल्लरीवरती जो काही संशय घेतला ते काही चुकीचं नाही आहे। तिच्याबरोबर ज्या पद्धतीने मी वागले, ज्या पद्धतीने ती लोकांना ट्रीट करते, याचा अर्थ ती खूप मोठी कारस्थानी आहे ही गोष्ट समोर आलेली असते। तेव्हा इथे ईश्वरीला आधी तिच्यावरती संशय असतो, आता खात्री पटलेली असते आणि त्यामुळे ईश्वरीने वल्लरीची वाट लावण्याचा निर्णय हा घेतलेला असतो। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे अर्णव ईश्वरी दोघेजण कोलॅबरेशनसाठी निघालेले असतात आणि तेवढ्यातच इथे शिर्केंचा फोन येतो आणि शिर्के म्हणतात की सर, आत्ताच मला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आला होता, तर इथे उदयकांतचं लोकेशन कुठे आहे ते आपल्याला सापडलेलं आहे। तो आता नक्की कुठे आहे हे पोलिसांना कळलं आहे, त्याचं लोकेशन ट्रेस केलं जातं आहे। आपल्यालासुद्धा त्यांना जॉईन व्हायचं आहे। कोलॅबरेशनचं आपण नंतर बघू, आता उदयकांतला पकडणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। तुम्ही पोलीस स्टेशनला पोचा, मी सुद्धा तुम्हाला जॉईंट होतो। त्यानंतर ज्या ठिकाणी आता वल्लरीने उदयकांतला बोलावलेलं असतं, तिच्याबरोबर बंटी आणि सँडी हे दोघेजण असतात। ते दोघेजण वल्लरीची मदत करायला आलेले असतात। उदयकांतला तिथे बोलावून ती त्याला तोंड बंद ठेवायला सांगत असते। पोलिसांनी जर तुला पकडलं तर माझं नाव घ्यायचं नाही असा मला शब्द दे, असं ती म्हणते। पण इथे उदयकांत म्हणतो की मी तुला कुठलाही शब्द देणार नाही, कारण आता यापुढे मी तुझी मदतच करणार नाही। एकतर तोंड बंद ठेवायला पैसे दे किंवा मी पोलिसांना तुझं नाव सांगेन। तेव्हा चिडलेली वल्लरी त्याच्या थोबाडीत देते। तेव्हा उदयकांत तिचा गळा पकडतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतो। तो म्हणतो की आत्तापर्यंत तुला खूप मदत केली, खूप साथ दिली, पण आता नाही। मला फक्त माझ्या भावाची प्रॉपर्टी हवी होती, हिस्सा हवा होता, पण तू तर मला खूनही केलंस। माझ्या भावाचा खून केला मी आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं। तुझ्यामुळे मी खुनी झालो, खुनी, आणि ते पण स्वतःच्या भावाचा। पण आता नाही वल्लरी, आता मी तुला सोडणार नाही, तुला मारून टाकतो आणि हवं तर जेलमध्ये जातो, असं उदयकांत म्हणतो। तेव्हा वल्लरीचा गळा दाबल्यानंतर इथे आता ती सँडी आणि त्याचबरोबर बंटी या दोघांनासुद्धा आवाज देते आणि तिथे बोलावून घेते। त्यानंतर उदयकांतला मारलं जातं। त्याच्या गळ्याला इथे फास आवळून त्याला इथे आत्महत्या केल्यासारखं उभं केलं जातं। त्यानंतर उदयकांतने आत्महत्या केले हे सिद्ध करायला एक पुराव्याची गरज असते आणि तेव्हा वल्लरीने स्वतःच्याच हँडरायटिंगमध्ये एक लेटर लिहिलेलं असतं आणि ते लेटर तिने त्याच्या हातामध्ये दिलेलं असतं। त्याच्यामध्ये नमूद केलेलं असतं की मी माझ्या भावाचा खून केला, त्यामुळे मला पश्चाताप होतोय आणि मी स्वतःचा सुद्धा खून केलेला आहे। त्यानंतर इथे ईश्वरीला असं वाटतं की हे सगळं खोटं आहे, बनाव आहे, कुणीतरी त्यांना मारून टाकलेलं आहे आणि ते सत्य असतं। कारण जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात तेव्हा ईश्वरीच्या पायाखाली इथे पैंजणाचे घुंगरू आलेले असतात।
तेव्हा ईश्वरी म्हणते की याचा अर्थ उदयकांच्या मृत्यूच्या मागे सुद्धा कुठली तरी बाईच आहे. माझ्या सासूबाईंच्या मृत्यूच्या मागे सुद्धा एक बाईच होती, रमाकांतच्या खुनाच्या मागे सुद्धा बाईच होती आणि उदयकांच्या खुनाच्या मागे सुद्धा एक बाईच आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाशी एका बाईचा संबंध आहे, हे मात्र तेवढंच खरं आहे. त्यामुळे उदयकांचं अचानकपणे असं जाणं सगळ्यांना खूपच मोठा धक्का असतो. म्हणजे इथे अर्णवला त्याचा राग येतो, कारण त्याने त्याच्या वडिलांना मारलेलं असतं, पण तरीसुद्धा उदयकांतला शिक्षा होण्याआधीच त्यालासुद्धा कोणीतरी मारून टाकलं, ही गोष्ट थोडीशी धक्कादायकच असते. त्यानंतर पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू असतं. तेव्हा ते लेटर आणि ते घुंगरू हे दोन्हीसुद्धा ईश्वरी घरी घेऊन येते. ईश्वरी म्हणत असते की हे घुंगरू नक्की कुणाचे असतील, कुठल्या बाईचे असतील. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णव घरी येतात आणि तेव्हा वल्लरीसुद्धा आलेली असते. वल्लरीने गळ्याला पट्टा लावलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी तुमच्या गळ्याला काय झाले? ती म्हणते, काय माहिती ग, माझी मान आहे ना लचकली, दुखते ना म्हणून मी पट्टा लावलेला आहे. पण खरं तर उदयकांनी इतक्या जोरात तिचा गळा दाबलेला असतो की तिच्या मानेच्या शिरा आता दुखायला लागलेल्या असतात. आणि त्यानंतर इथे वल्लरी नेहमीप्रमाणे ईश्वरीबरोबर खोटं बोलते, थातूरमातूर कारणं देते. आणि तेव्हा इथे आता ईश्वरी मात्र तिच्या कुठल्याही बोलण्यावरती आंधळा विश्वास ठेवत नाही, कारण तिच्या हर एक गोष्टीवरती तिला संशय येत असतो. तेव्हा इथे ईश्वरी वल्लरीच्या बारीक सारीक गोष्टींवरती, तिच्या हालचालींवरती ती नजर ठेवून असते, कारण तिला वल्लरीवरतीच संशय आलेला असतो. त्यानंतर इथे आता राजशिर्केंच्या घरी त्यांची एक जोगतीन येत असते. ती दरवर्षी एका दिवशी येत असते आणि त्यानंतर सगळ्यांना भेटत असते. तिचा व्यवस्थित पाहुणचार केला जातो, देवी आईची ओटी भरली जाते आणि मग ती घरामध्ये नेगेटिव्हिटी आहे की पॉझिटिव्हिटी आहे हे सांगत असते. त्यानंतर जोगतिनीचं आगमन होतं. तेव्हा इथे खूपच छान पद्धतीने तिचं स्वागत केलं जातं. आजी तिला व्यवस्थित बसायला सांगते आणि त्यानंतरला तिला चहापाणी विचारलं जातं. आणि मग इथे वल्लरी आता घरची सूनच आहे, तेव्हा तिला ओटी भरायला सांगितली जाते. ईश्वरी म्हणते, मामींनी ओटी भरली तरी चालेल ना? तेव्हा वल्लरी ओटी भरायला आलेली असते. तेव्हा जोगतीन तिला थांबवते आणि म्हणते, लांब हो, माझ्या देवीच्या आणि माझ्या आजूबाजूला सुद्धा येऊ नकोस. तेव्हा ती म्हणते की माफ करा आजी, पण आता मला प्रकर्षाने जाणवते की तुमच्या घरामध्ये एक अशी वाईट शक्ती, एक अशी वाईट व्यक्ती आहे ना, जिने तुमचं अख्खं घर हे उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा ती म्हणत असते की इतकी निगेटिव्हिटी आहे की या घरामध्ये चांगलं काही होण्याच्या आधीच वाईट घडतं आहे, चांगलंसुद्धा घडतं आहे, पण त्यामध्ये काहीतरी वाईटसुद्धा घडतं आहे आणि हे घडून आणलं जातं आहे. त्यामुळे त्या निगेटिव्हिटीला या घरातून मुळासकट उपटून टाकून दिलं पाहिजे. तेव्हा ईश्वरी म्हणते, पण याला काही म्हणजे पर्याय आहे का? आम्हाला कसं कळेल की ती नेगेटिव्हिटी काय आहे? कुठली इथे अदृश्य शक्ती आहे की कुणी व्यक्ती आहे? ती म्हणते, आता ते तू ओळख. तुझ्या आजूबाजूला जे काही घडतंय, ज्या गोष्टीचा तू शोध घेण्याचा प्रयत्न करतेस, ती गोष्ट तुला बाहेर कुठेही सापडणार नाही. ती गोष्ट इथेच आजूबाजूलाच आहे. तेव्हा ती म्हणते, मामींनी ओटी भरायला आल्या तर तुम्ही नकार का दिला? तेव्हा ती म्हणते, कारण का ती या घरची सून नाही, तू राजशिर्केंची सून आहेस. ती पाटील आहे ना, आणि तसं पण तिचे हात मला आहे ना रक्ताने बरबटल्यासारखे दिसले. तिचे हात मला रक्ताने लाल लाल दिसले आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तिच्या हातून ओटी भरून घेऊ जाऊ नये आणि देवी आईला सुद्धा ते आवडणार नाही. तिच्या हातून ओटी भरून घेतली जाऊ नये असं मला वाटतंय, कारण तिचे हात रक्ताने बरबटलेले आहेत. हे ऐकल्या ईश्वरीला एकदम कसं तरीच होतं. ती म्हणते, म्हणजे? तेव्हा हात रक्ताने बरबटलेले म्हणजे कुणाचा खून केला असं वाटलं का तुम्हाला? ती म्हणते, हो, मला तर तसंच वाटलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही, तसं काही नाही आहे. ती म्हणते, अगं असं कसं नाही आहे? मी जे सांगते त्याला काहीतरी कारण असेल, एवढं तर तुला माहिती आहे ना? ती म्हणते, हो, हे तर मला माहितीच आहे. तेव्हा इथे आजी म्हणतात, ईश्वरी, अगं या खूप जुन्या जोगती नाहीत बरं का, खूप वर्षे येतात आपल्याकडे आणि मग ह्या जे काही बोलतात ते खरं असतं. मग तुम्ही वल्लरी बाबतीत असं कसं बोललात? तेव्हा इथे ईश्वरी आता या गोष्टीकडे जास्त बोलत नाही, कारण तिथे आजी वगैरे सगळेजण असतात, पण तिला खूप काही जाणून घ्यायचं असतं.
ती म्हणते बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही, मी आहे ना, मी राजे शिर्केंची सून आहे, मी भरते ना तुमची ओटी. आणि मग ती खूपच व्यवस्थित ओटी वगैरे भरते देवी आईची. इथे मस्त साडी वगैरे देते आणि त्यानंतर जोगतिनीला नाश्ता पाणीसुद्धा ती अगदी व्यवस्थित तिचा पाहुणचार करते. आणि मग मात्र जाताना ईश्वरी त्यांना दारापर्यंत सोडायला येते. सगळेजण म्हणजे नमस्कार वगैरे करून बाय वगैरे करतात. आणि मग ईश्वरी म्हणते की माफ करा, तुम्हाला पुन्हा एकदा मी तोच प्रश्न विचारते, पण तुम्ही मामींबद्दल असं का बोललात? तुम्हाला जी नेगेटिव्हिटी जाणवली ती मामींकडून जाणवली का? तुम्हाला खरंच असं वाटतं की मामींबद्दल तुम्ही जे काही बोललात की त्यांचे हात रक्ताने बरबटलेले आहेत, त्या नेगेटिव्ह आहेत, हे घर उद्ध्वस्त करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे, हे तुम्हाला जे काही वाटतं आहे ते खरं आहे? म्हणजे मलासुद्धा त्यांच्यावरती संशय तर आहे, पण खरंच त्यांच्यावरती संशय घेणं हे योग्य आहे का? ती म्हणते का योग्य नाही आहे? तुला तसं नाही वाटत का? ईश्वरी म्हणते नाही, तसं म्हणता येणार नाही, पण एखाद्या माणसाच्या विरोधात जोपर्यंत ठोस पुरावे येत नाही तोपर्यंत एखाद्यावरती संशय घेणं हे चुकीचं आहे ना. तेव्हा इथे जोगतीन म्हणते, हे बघ बाळा, मला फक्त तुम्हाला दिशा द्यायची असते, मला काही संकेत तुम्हाला जाणून द्यायचे असतात. बाकी काय आहे, कसं आहे, या सर्व गोष्टींचा शोध तुम्हाला तुमचा घ्यायचा आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी पटकन अचानक घडलेल्या आहेत त्या का घडल्या, त्याचा एकमेकांशी तुम्ही आता संबंध जोडा. नक्की आपण कसा विचार करतोय हा विचार तुम्ही करा. आपला इथे जो शोध सुरू झालेला आहे त्याची दिशा आपण बदलली पाहिजे का? थोडा वेगळा विचार करायला हवा आहे का? आयुष्यामध्ये अचानकपणे पटकन अशा गोष्टी कशा काय घडू शकतात? हा योगायोग आहे की जाणून बुजून घडून आणलेल्या गोष्टी आहेत? कधी कधी गुन्हेगाराला आपण सगळीकडे शोधतो, बाहेर सगळीकडे जाऊन शोधतो, पण तोच गुन्हेगार घरामध्ये आहे की घराच्या बाहेर हे आपल्याला कळत नाही. देवी आई तुला चांगला मार्ग दाखवेल, देवी आई तुझ्या पाठीशी उभी राहील. मी देवी आईजवळ प्रार्थना करेल की तुम्ही ज्या गोष्टीचा शोध घेताय, ज्या गुन्हेगाराचा शोध घेताय, तो गुन्हेगार तुम्हाला लवकरच सापडेल. आणि हे बघा, शोध बाहेर घ्यायच्या आधी आहे ना, घरातून सुरुवात करा. काय माहिती घरामध्येच काही पुरावे मिळतील, घरामध्येच ते गुन्हेगार मिळतील. आणि त्यानंतर इथे जोगतिनीचा पूर्णपणे कळ हा वल्लरीकडे असतो. ही गोष्ट आता ईश्वरीच्या लक्षात येते. ईश्वरी म्हणते म्हणजे माझा अंदाज खरा ठरला. जोगतीन माईंना सुद्धा तेच वाटते जे मला वाटतंय. त्यामुळे ही गोष्ट घरामध्ये जर कुणाला सांगितली तर पटकन विश्वास ठेवला जाईल का? त्यापेक्षा ज्या पद्धतीने जोगतीन माईने मला संकेत दिलेत, ज्या पद्धतीने त्यांनी मला अलर्ट राहायला सांगितलंय, शोध हा बाहेर खूप केला, काय मिळालं बाहेर? शोध हा घरातूनच सुरुवात केला पाहिजे, पुरावे घरातूनच शोधले पाहिजे. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, ती घरामध्येच आहे. आणि ज्या पद्धतीने आता ईश्वरीला गोष्टी सगळ्या समजलेल्या असतात त्याच्यावरून तिला कळलेलं असतं की आपण आता शोध थांबवला पाहिजे, पण बाहेरचा, घरातला नाही. आणि त्यामुळे ईश्वरीने आपल्या कामाला आता जोमात सुरुवात केलेली असते. तिने देवी आईचे आभार मानलेले असतात, तिने जोगतीन माईचे आभार मानलेले असतात की तुमच्यामुळे मला नवीन दिशा मिळाली, तुमच्यामुळे मला विचार करण्याची आता नवीन शैली मिळाली. त्यामुळे ती खूप खूप आभार मानते आणि आता वल्लरीवरती बारीक लक्ष ठेवते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता जोगतीन माई आल्यानंतर इथे वल्लरीच्या कारस्थानाचा एक प्रकारे इनडायरेक्टली त्यांनी खुलासाच केलेला असतो. तिचे हात त्यांना इथे खूपच जास्त रक्ताने बरबटलेले दिसतात. कारण का? ती खूप मोठी गुन्हेगार आहे. तिने आत्तापर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी खूप लोकांचा खून केला. म्हणजे अगदी सात्विकापासून, रमाकांत काकांपासून, उदयकांतपर्यंत. त्याचबरोबर या सर्व लोकांना मॅनेज करता करता जे मध्ये मध्ये लोक आले त्यांनासुद्धा, म्हणजे धुमाळ असू दे किंवा बाकीचे काही लोक असू दे, त्यांनासुद्धा ती खूप वेळा मारत आलेली आहे. आणि त्यामुळे खरे गुन्हेगार हे बाजूला राहिले आणि ज्या लोकांचा तिने फायदा करून घेतला त्या लोकांना तिने एक एक करून संपवलं. तिने एक भरलेला संसार हा उद्ध्वस्त केला, हसता खेळता संसार उद्ध्वस्त केला. 2 मुलांना आपल्या आईवडिलांपासून तोडलं. या सगळ्या गोष्टी तिने ज्या केल्यात, म्हणजे ती एक प्रकारे खूप मोठी क्रिमिनल आहे, खुनी आहे. आणि ही गोष्ट जोगतीन माईने सांगण्याचा प्रयत्न ईश्वरीला केलेला असतो. आणि ईश्वरीला ही गोष्ट इतकी व्यवस्थित समजलेली असते की तिने ठरवलेलं असतं की आता बास, आता थांबलं पाहिजे, शोध सुरू केला पाहिजे, पण तो घरापासून आणि तो वल्लरीपासून केला पाहिजे.
ही गोष्ट आता ईश्वरीच्या लक्षात आलेली असते.